टॉप 3 मराठी नवीन चित्रपट जे तुम्ही नक्की बघितले पाहिजेत। नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कुलदीप गरड फिल्म्समध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आता मी तुम्हाला जे काही 3 चित्रपट सांगणार आहे हे एक रँडम ऑर्डरमध्ये असणार आहेत। यात कुठलाच 1 नंबर किंवा 3 नंबर असं नसणार आहे, फक्त रँडम ऑर्डर असणार आहे। पण हे जे चित्रपट असणार आहेत हे सगळे नवीन आता लेटेस्ट रिलीज झालेले पिक्चर असणार आहेत जे तुम्ही नक्की बघितले पाहिजेत। तर 1 नंबरला आहे गुलकंद। यामध्ये समीर चौगुले, सईद अहमदकर आणि प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका आहे। हलकी फुलकी कॉमेडी आणि शेवटला थोडं एक इमोशनल टाईपचा एंड। तर हा पिक्चर खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही सगळ्या फॅमिलीसोबत बघितला पाहिजे असा हा सुरेख पिक्चर आहे। हा तुम्ही प्राईम व्हिडिओवरती बघू शकता। 2 नंबरला आहे घरात गणपती। ह्या पिक्चरमध्ये कोकणातलं एक एकत्र कुटुंब पद्धती टाईपमधलं एक मोठं कुटुंब दाखवलं आहे जे की गणपतीच्या सणानिमित्त एकत्र येतात आणि मग त्या ठिकाणी काही गोष्टी करतात की बाबा मला वेगळं राहायचं किंवा मग आपण आता ह्या गणपतीसाठी वेळ देऊ शकत नाही, आपण गणपती आता नको बसवायला वगैरे अशा लेवलला हे येऊन सगळीकडे चित्र थांबतं। आणि मग तो इमोशनल फॅमिली ड्रामा जो की एक छानपैकी कोकणामध्ये शूट झालेला आहे जो तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्की आवडेल। आणि 3 नंबरला आहे फर्स्ट क्लास दाभाडे। हा सिनेमा माझा पर्सनली मराठीतला खूप सुंदर आणि फेवरेट सिनेमा आहे। या सिनेमामध्ये देखील एक मोठं कुटुंब दाखवलंय जे की एक कुटुंबातले मतभेद, गैरसमज, त्यानंतर एक बॉन्डिंग भावंडामधलं, तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर केलेल्या आहेत। हलकी फुलकी कॉमेडी आहे, एक मस्त असा संदेश या फिल्ममध्ये दडलेला आहे आणि ही फिल्म देखील तुम्हाला खूप आवडेल, जी फिल्म तुम्ही नक्की फॅमिलीसोबत बघितली पाहिजे। हे 3 सिनेमे बघितल्यानंतर तुम्हाला देखील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की मराठी सिनेमा आता काट टाकतोय। मराठी सिनेमामध्ये जे काही एक क्वालिटीचं लॅक ऑफ क्वालिटी असायची किंवा एक चांगली सिनेमॅटोग्राफी आपल्याला बघायला भेटत नव्हती आणि एक लो बजेट पिक्चर असल्यासारखं आपल्याला फील व्हायचं, पण हे 3ही पिक्चर जर त्यावेळेस तुम्ही बघाल का नाही तुम्हाला जाणवेल की बाबा एक रिचनेस आहे ह्या सिनेमांमध्ये आणि एक चांगल्या लेवलचं एक्झिक्युशन देखील झालेलं आहे पिक्चरांचं। असेच पिक्चर जर मराठीत सलग येत राहिले ना तर मराठीला पुन्हा एकदा चांगले दिवस येणार, ही गोष्ट मात्र नक्की आहे। या चॅनलवर आपण असेच फिल्म रिलेटेड रिव्ह्यूज आणि आपली जे काही मत आहेत ते व्यक्त करत असतो। तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।